नमस्कार मित्रांनो, आज तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहोत राजगडला आणि आमचे सर्व मित्र। तर चला आजचा आपण प्रवास कसा होतो ते पाहू। मोरया। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। सकाळचे वाजले 7 आणि आम्ही आता वरती राजगडावरती जाण्यासाठी सुरुवात केली आहे। आम्ही गुंजवणे गावामधून वर जाण्यासाठी सुरुवात केली आहे। राजगडावर जाण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत। एक साखर गावातून पाली दरवाजाकडे जाणारी वाट, दुसरी गुंजवणे गावातून पद्मावती दरवाजाकडे जाणारी वाट, चोर वाट। तसं मित्रांनो, माझा हा राजगडचा दुसरा ट्रेक आहे। जो मी पहिला ट्रेक केला होता तो पाली दरवाजाकडून, म्हणजे बेसगाव साखरगावमधून। हा दुसरा आहे तो गुंजवणे मार्गे। तर आपल्यासोबत असंच व्हिडिओमध्ये सोबत राहा, बघू आपण पुढे आपला ट्रेक कसा होतो ते। हा बघा, तुम्ही समोर पाहताय ती सुवेळमाची आणि हा समोर आहे तो बालेकिल्ला। ही जी सूचना दिली आहे ते आपण सर्वांनी प्रत्येक गडावर पाळली पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय थोडा सपाट पठारावरती, हे बघा। आणि हा जो समोर दिसतो तो बालेकिल्ला, आणि हा इथे हा वरती आहे, हे इथे आपल्याला जायचं वरती, तो आहे पद्मावती दरवाजा, चोरवाट पद्मावती दरवाजा हा इथे वरती आहे तो। तर चला, आपल्याला आपली पायवाट अशी चालू ठेवावी लागेल आणि तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चोर दरवाजाच्या थोडं जवळपास आलो आहोत। आपल्याला जो सीधा जो वर चढ आहे ती अजून करायची बाकी आहे। तसंच बोलायला गेलो तर राजगड हा आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी, मराठ्यांची पहिली राजधानी राजगड। तसेच राजगड या गडासारखा जगात कुठेही गड नाही आहे, कारण या गडाला 3 माच्या आहेत, पद्मावती माची, सुवेळा माची आणि तिसरी संजीवनी माची, आणि एक बालेकिल्ला। तसेच पाली दरवाजा एक आहे, तो आपल्याला साखर गावातून गेलो असतो तर डायरेक्ट आपल्याला पाली दरवाजाला पोहोचलो असतो आपण। आता आपण चाललोय पद्मावती दरवाजाकडे। तसेच राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली ताब्यात घेतला। तसेच त्यावर काम केले आणि नंतर त्याला राजगड असे नाव दिले। तसेच राजगडाचं काम हा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केलं। तसेच या गडावरती खूप साऱ्या महत्त्वाच्या विशेष घटनाही घडल्या आहेत, जसं की छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म देखील याच गडावर झाला आहे। तसेच सईबाई यांचे निधन देखील याच गडावरती झाले होते।
पुढच्या ब्लॉग मध्ये चांगल्याची माहिती भेटेल. त्यांनी आम्हाला वेगळं बनवलं. त्यांनी त्याला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मनाने साधा आहे आपला विशाल दादा आहे. एकच मित्रांनो, आपण आता वरती गडावर पोचण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. म्हणजेच हा जो आपण आता चढण चढतोय तो आपला शेवटचा टप्पा आहे. आता हा जर चढण संपला की डायरेक्ट वरती पद्मावती दरवाजा. एकदम सीधीच आहे. चला, फायनली आपण येऊन पोचलोय पद्मावती दरवाजाकडे. फोटो काढायचा का तुझा? हा, ये लवकर ये फटफट वरती. तर मित्रांनो, हा पद्मावती दरवाजा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता वरती आलो आहोत पद्मावती दरवाजाकडे. पद्मावती चोर दरवाजा तुम्हाला दाखवतो. बाहेरचा लूक, रस्ता कसा येतो. हे इथं आपण येऊन पोचलो आता पद्मावती तलावाकडे. हा पद्मावती तलाव, तो वरती आहे तो सदर, तो बारूद गोळाखाना. तर मित्रांनो, आता आपण आहोत पद्मावती माचीवरती. आणि हा जो तुम्ही समोर पाहताय हा आहे तोरणा किल्ला. हा आहे तोरणा. आणि तुम्ही असं या साईडला आलात तर हा इकडे जो समोर आहे तो आहे सिंहगड. हा जो समोर आहे तो सिंहगड. हा आहे तो सिंहगड. हे दोन्ही किल्ले आपल्याला पद्मावती माचीवरून दिसतात. आणि आपण आलो सकाळी या वाटेने. या वाटेने सकाळी आपण आलो इकडून. हा इकडे खाली गाव, तो तिकडे, तिथून खाली पार्किंग कार करून ह्या वाटेने आपण पद्मावती माचीवरती आलो सकाळी. तर मित्रांनो, आपण आता चाललोय बाले किल्ल्याकडे. बाले किल्ला अभी अभी गाण्या अभी घे ना वरती. वरतून हा नंतर घेऊ, वरच्या लागतो स्टेजला. याला चढ आता पहिला चढ बघ. गणपती बाप्पा मोरया. एवढं रिस्क नाही.
चल तू चल तुम्ही चला मी हिला हे करतो. तर मित्रांनो आपण आता येऊन पोचलोय मेन दरवाजाकडे, बाले किल्ल्याच्या मेन दरवाजाकडे येऊन पोचलो आपण आता. हे आहे राजवाड्यावरचे अवशेष. राजवाड्याचे अवशेष ठीक आहे, पण आता हे त्या परिस्थितीमध्ये नाही, पण हा इथे राजवाडा होता बाले किल्ल्याचा, बाले किल्ल्यावरती. त्याच्यात अवशेष फक्त उरलेत. आता पण मित्रांनो बाले किल्ल्यावरती, प्रॉपर बाले किल्ल्याच्या टोक्यावरती ही जी खाली दिसत आहे ही आहे संजीवनी माची आणि या बाजूला सुवेळा माची. तर आता आपण चालू सुवेळा माचीकडे. पहा, हा असा आहे आपला परतीचा बाले किल्ल्यावरून खाली जातानाचा रस्ता. ही सेफ्टी आहे म्हणून चांगलं आहे. आम्ही चाललो खाली. बाले किल्ल्यावरून खाली परतीचा प्रवास. आणि अभिजित दबक्या पावलांनी खाली उतरतोय. सावकाश, हे थांबा जरा 2 मिनिटं, वरना ग्रुप येतोय. स्टॉप स्टॉप, हे थांबा थांबा, वरना ग्रुप येतोय. स्टॉप स्टॉप. झाला झाला, थांबा 2 मिनिटं खाली थांबा, झाले एवढे नाही वरती. हो हो, प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. हे कारवी फुलं इकडे जास्त प्रमाणात आले. इकडे म्हणजे इकडे कळ्या सर्व खुलल्याच आहेत. आणि आता आपण चालू सुवेळा माचीकडे. ही बघा, तर मित्रांनो 20 ते 25 मिनिटे चालून झाल्यानंतर आणि आता आम्ही येऊन पोचलो सुवेळा माची इकडे. खूप थकलोय मी, खूप. आणि हा गणेशला थकलाय म्हणून धावत चाललाय. तर आपण याला सुवेळा माचीकडे. मित्रांनो हे येऊन पोचलो आपण नेडेचे येते, जे नैसर्गिकरित्या तयार होतं. तर मित्रांनो आता आपली सुवेळा माची वगैरे सर्व फिरून झालंय. थोडीशी विश्रांती करून आता आम्ही निघालोय.
आता आम्ही चाललोय पाली दरवाजाकडे. आणि तो ड्रोन बघा. जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. करा कष्ट व्हा कष्ट. ठीक आहे, चला आपण भेटू मग पाली दरवाजाकडे. ठीक आहे, मी पण. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत पाली दरवाजा येथे. हा जो माझ्या मागे आहे तो पाली दरवाजा. याच दरवाजातून महाराज यायचे जायचे गडावरती. तर हा असा आपला पाली दरवाजा. हा तिकडचं दृश्य, हा वरती पाली किल्ला. आणि हे जे तुम्ही बघताय हे होल, इथून शत्रूवरती हल्ला करण्यासाठी किंवा नजर करण्यासाठी, जसं की इथून त्या काळात बंदुका देखील होत्या, तर इथून डायरेक्ट अशा लक्ष ठेवता येत होतं. इथून कोण शत्रू येत असेल तर इथून त्याच्यावर बंदुकीने हल्ला किंवा गरम तेल होत नाही, असं सर्व त्यासाठी हे बनवलं होतं. भले शत्रू जरी खालच्या दरवाजावरून आला तरी हा दुसरा अजून एक महादरवाजा आहे. हे आता आपण आलो आहोत मित्रांनो पद्मावती देवीच्या मंदिराकडे. तर मित्रांनो, आजचा आपला राजगडचा ट्रेक पूर्ण झाला आहे. तर आजचा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा, मस्त राहा.